1985 मध्ये थेट अपक्ष निवडणूक जिंकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1985 ते 2019 मध्ये सलग 8 वेळा आमदार होणारे संगमनेर कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन। मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलंय की 288 सीट्सचा ओपिनियन पोल सीट बाय सीट मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, तर जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल की बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का, तर याच्या प्रोबॅबिलिटी बद्दल आज मी तुमच्या समोर बोलणार आहे आणि संगमनेर मध्ये कोण विजय होईल याच्याबद्दल पण मी तुमच्या समोर मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर हे विश्लेषण कधी बोलण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, बाळासाहेब थोरात, विरोधक सुद्धा ज्याचं नाव आदरफुली घेतात, रिस्पेक्टने घेतात, ते बाळासाहेब थोरात। सलग 15 वर्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर बाळासाहेब थोरात। 1985 पासून 2019 पर्यंत 40 वर्षाचं राजकारण, सतत 8 वेळेस आमदार आणि 9व्यांना सुद्धा आमदार होणारे बाळासाहेब थोरात। हो मित्रांनो, रिझल्ट मी आजच सांगतोय की बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून विजयी होतील। प्रश्न हाच आहे की काय बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ महाराष्ट्राची पडेल का, तर त्याचे रिझल्ट काय असू शकतात की ज्यामुळे बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापासून वाचवू शकतात, याबद्दल मी येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, सगळ्यात आधी म्हणजे बाळासाहेब थोरातांबद्दल एक गोष्ट आपल्याला मानून घ्यायला हवी की मुख्यमंत्री बदलले पण बाळासाहेब थोरात जिथल्या तिथेच राहिले। यशवंतराव चव्हाण नाही, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री गेले, पण बाळासाहेब थोरात आणि 5 मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारा एकमेव महाराष्ट्रातील मंत्री म्हणजे बाळासाहेब थोरात, संगमनेरचे आजी आमदार आणि भावी होणारे आमदार सुद्धा। असे कोणते फॅक्टर आहेत जे बाळासाहेब थोरात त्यांना पॉवर देतात आणि असे कोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची माळ ही बाळासाहेब थोरांच्या गळ्यामध्ये पडू शकते। सगळ्यात आधी मित्रांनो, त्यांची असलेली निष्कलंक छबी। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रेमाने, प्रेमळ भाषेत किंवा विनम्रपणे राजकारण करणारे, विरोधकांना पण आपलंसं करून बोलणारे आणि भाषाची मर्यादा जपणारे असे मोजके नेते तुम्ही बोटावरती मोडू शकता। नाहीतर आजकालची शिवीगाळीची भाषा इव्हन विधानसभा किंवा विधान परिषदेच्या हाऊसमध्ये सुद्धा चालते, ते तुम्ही बघितलंय। पण विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाहेर सुद्धा आपल्या भाषेवरती मर्यादा ठेवणे, विरोधकांचा विरोध करणे, पण तो कोणत्या आणि प्रेमळ भाषेमध्ये विरोध करणे, विनम्र भाषेमध्ये विरोध करणे, हे जर कुणाकडून शिकायचे असेल तर बाळासाहेब थोरातांकडून शिकावं। ग्राउंडवर असलेला वेल कनेक्ट, ग्राउंडवर असलेली पकड, सहकार क्षेत्रामध्ये असलेलं त्यांचं स्थान, ह्या गोष्टी बाळासाहेब थोरातांना पॉवर देतात। मित्रांनो, काँग्रेसमध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्ही किती पॉवरफुल नेते आहात किंवा किती पॉवर तुमच्या लोकांशी कनेक्ट आहे, की कशा प्रकारचा समाज तुमच्या मागे उभा आहे, याच्यापेक्षा महत्वाचं असतं ते म्हणजे गांधी घराण्याशी लॉयल असणं। हो मित्रांनो, गांधी घराण्याशी लॉयल्टी असते, त्याच्या गळ्यामध्ये मोठमोठ्या पद हे पडू शकतात। बाळासाहेब थोरातांबद्दल जर आपण विचार केला तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस वर्किंग समिती जी आहे त्याचे एक स्थायी अध्यक्ष आहेत, म्हणजे स्थायी मेंबर्स आहेत, म्हणजे त्यांना नेहमी इन्व्हिटेशन जातं आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे। तर बाळासाहेब थोरातांची काँग्रेसमध्ये पद किती आहे याच्यावरून हे लक्षात येते। सोनिया गांधी टू राहुल गांधी पर्यंत त्यांचे जे संबंध आहेत, ज्या जनरेशनल शिफ्ट आहे, त्या जनरेशनचे वेगवेगळे असलेले संबंध, म्हणजे जसं राहुल गांधी एक त्यांचे विश्वासू समजले जातात। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जर राहुल गांधींना काही करायचं असेल तर एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं। तर राहुल गांधीशी असलेला वेल कनेक्ट, प्रियंका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी असलेला वेल कनेक्ट हा बाळासाहेब थोरातांना बाकी जे काँग्रेसचे लीडर्स आहेत, जसं नानासाहेब पटोले असो, जे 2014 मध्ये बीजेपी मध्ये निवडून आले, पण त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन आज विधानसभेचे अध्यक्ष झाले, पण त्यानंतर ते लगेच महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा झाले। तर ह्या गोष्टी आहेत, पण बाळासाहेब थोरातांचा जो राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि सोनिया गांधीशी असलेला वेल कनेक्ट, त्यांच्यावर असलेला विश्वास हा त्यांना या बाकी नेत्यांपेक्षा वेगळं करतो, ही गोष्ट आपल्याला नक्कीच जाणवायला हवी। मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे ते चीफ मिनिस्टर कसे होऊ शकतात। ज्या प्रकारे मी बोललो, तर मित्रांनो सध्या जी झालेली लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही जर काँग्रेसचा परफॉर्मन्स बघितला तर काँग्रेसने तब्बल 14 जागावरती विजय हा हासिल केलेला आहे। त्यामुळे जी काँग्रेस संपली किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं स्थान जे कमकुवत होत होतं किंवा काँग्रेस संपली असं कारण राहुल गांधींना हिणवलं जात होतं, पण तीच काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 14 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समोर आली। मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर असू शकतात। ज्या काँग्रेसकडे 2014 मध्ये 1 सीट होती, ज्या काँग्रेसकडे 2019 मध्ये सुद्धा 1 सीट होती, तीच काँग्रेस 2014 मध्ये लगभग 24 जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पार्टी ही लोकसभेमध्ये बनली। मित्रांनो, याच्यामागे नक्कीच
उद्धव ठाकरे म्हणजे जे शिवसेना उभाटाचे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती, तसंच मराठा फॅक्टर मुस्लिम मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसकडे वळला, मोठ्या प्रमाणावरती SC ST समाज हा काँग्रेसकडे आणि महाविकास आघाडी वळला, त्याच्यामुळे सुद्धा हा फरक पडला। आणि ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह हा लोकसभेमध्ये घडण्यात आला, तो नॅरेटिव्ह संविधान बदलीचा असो की आरक्षण खतम करण्याचा असो, ह्या नॅरेटिव्ह लोकांचे जे भावनिक मुद्दे असतात त्यांना हात घालून लोकल मुद्द्यावरती काँग्रेसने निवडणूक लढली आणि काँग्रेसला अभूतपूर्व यश या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं, हे आपल्याला मान्य करायलाच हवं। तर मित्रांनो, जसं की मी बोलतोय की असे काय कारण असू शकतात की बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे येणारे चीफ मिनिस्टर असू शकतात। तर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा जो तेढा आहे तो कसा सुटेल याच्यावरती सध्या विचारमंथन हे तीन पक्षांमध्ये सुरू आहे। ज्या प्रकारे काँग्रेस ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लोकांसमोर आलेली आहे आणि मित्रांनो, तुम्हाला नक्कीच सांगतो, सगळ्यात जास्त फाईट जर झाली असेल तर ती शरदचंद्र पवार साहेब असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असेल आणि काँग्रेसचे उमेदवार हे अलगद या दोघांच्या फाईटमधून निघून गेले आणि मोठ्या प्रमाणावरती शरदचंद्र पवार साहेब तसेच उद्धव ठाकरे साहेब यांचा फायदा म्हणजे त्यांच्या सहानुभूतीचा किंवा यांच्या लोकप्रियतेचा फायदा हा काँग्रेस पक्षाला मिळाला आणि काँग्रेस पक्ष हा मोठा झाला। मित्रांनो, ज्या प्रकारचं जागा वाटपाचं विश्लेषण किंवा ज्या प्रकारचं जागा वाटपाचं गणित हे महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे, म्हणजे 96 जागा किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या समान जागा लढतील किंवा काँग्रेस त्यांच्यापेक्षा 4-5 जागा जास्त लढेल, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला जागा मिळेल आणि थोड्या कमी जागावरती शरदचंद्र पवार साहेब हे समाधानी मानतील आणि त्यानंतर जर काँग्रेस मिळालेल्या 90 किंवा 100 जागांपैकी 60 ते 70 जागा जिंकू शकली, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आणि काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेनेपेक्षा जर जास्त जागा काँग्रेसच्या आल्या तर तडजोडीचा उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांचं नाव समोर केलं जाऊ शकतं। आता मित्रांनो, काँग्रेसमध्ये असलेले जे नेते आहेत सध्या बाळासाहेब पटोले, नानासाहेब पटोले असू किंवा विजय वडेट्टीवार जे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन असू, यांच्या कंपॅरिझनमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा बाळासाहेब थोरातांवर असलेला विश्वास, त्यानंतर त्यांचं निष्कलंक जे चरित्र आहे म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग जसा राजकारणात लागतो म्हणजेच भ्रष्टाचाराचा असो किंवा अजून कोणत्याही असो, तशा प्रकारचा कोणताही डाग त्यांच्या 40 वर्षाच्या करिअरवरती नाही। त्यांचं हे जे पवित्र किंवा जी साफ छवी आहे त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळू शकतो आणि मराठा कास्टशी बिलॉंग करण्यामुळे हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा आणि त्यांच्यासाठी एक पॉवरफुल मुद्दा ठरू शकतो। तर मित्रांनो, पण दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जर आपण अजून एक पॉईंट लक्षात घेतला तर काँग्रेस जागा जिंकेल, पण शरदचंद्र पवार साहेब हे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील का, याकडे आपल्याला प्रश्नचिन्ह किंवा याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। यास बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री बनतील याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा किंवा अडंगा घालणारा कोणी असेल तर ते असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब। जसं की मी तुम्हाला सांगितलं की केंद्रामध्ये सरकार नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा सरकार जर आली आणि सुप्रिया सुळे यांना जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बनवायचं असेल तर शरदचंद्र पवार साहेब यांना बाळासाहेब थोरातांचा पत्ता कट करून सुप्रियाताई सुळे यांना समोर करावं लागेल, कारण की येणाऱ्या 5 वर्षानंतर म्हणजे 2029 मध्ये शरदचंद्र पवार साहेब किती ऍक्टिव्ह असतील हे कुणालाही माहिती नाही। त्यामुळे सुप्रियाताईंना लवकर सेटल करणे हाच एक शरदचंद्र पवार साहेबांचं अंतिम ध्येय समजलं जातं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा काँग्रेसचा मुख्यमंत्री किंवा त्याच्या अंडरमध्ये तयार होतील का हे सुद्धा पाहणारे एक आहे। पण हो मित्रांनो, संगमनेर मधून येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये बाळासाहेब थोरात हे विजय होतील। तर आज हा आपला तिसरा व्हिडिओ होता। प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं कमेंट काय आहे हे तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। धन्यवाद।